नेवासा शहरातील घनकचरा गोळा करून हा नेवासा नगरपंचायतच्या प्रभाग क्रमांक 2 मधील शिवाजीनगर या परिसरात खाली केला जातोय। त्यामुळे या परिसरात दुर्गंधी पसरली आहे। येत्या 15 दिवसात कचरा डेपो बंद करा अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा प्रभाग क्रमांक 2 च्या नगरसेविका आणि नागरिकांनी नगर विभागाचे पाणी पुरवठा विभागाचे इंजिनियर निखिल नवले यांना दिलाय। नेवासा शहरातील मध्यमेश्वर मंदिर रोडवर असलेल्या प्रभाग क्रमांक 2 मधील शिवाजीनगर भागातील कचरा डेपो त्वरित बाहेर हलविण्यात यावा अन्यथा कोणतीही पूर्वसूचना न देता तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा नगरसेविका सौ शालिनीताई संजय सुखदान यांनी दिलाय। यावेळी नगरपंचायतचे मुख्याधिकारी यांना दिलेल्या निवेदनात नगरसेविका सौ शालिनीताई सुखदान यांनी म्हटलंय की मध्यमेश्वर मंदिर रोडकडे जाणाऱ्या शिवाजीनगर परिसरात नागरिक राहत असलेल्या या रस्त्यावर हा कचरा डेपो येत असल्याने या भागात प्रचंड प्रमाणात दुर्गंधी येते। या परिसरातील नागरिकांचे त्यामुळे आरोग्य धोक्यात आलंय। या कचरा डेपो लगतच प्रवरा नदी आहे। कचरा डेपोमुळे डुकरे, कुत्रे आणि गाढवं हे प्राणी येथील कचरा खाण्यासाठी येतात आणि सदरचा कचरा हा प्रवरा नदीच्या पात्रात देखील मिसळला जातो, त्यामुळे पाण्यालाही दुर्गंधी येते। या कचरा डेपोमुळे शिवाजीनगर या परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असल्याने हा कचरा डेपो त्वरित हलवावा अन्यथा कोणतीही पूर्वसूचना न देता घंटागाड्या अडविण्यात येऊन आंदोलन केले जाईल असा इशारा निवेदनात देण्यात आलाय। नमस्कार, मी सौ शालिनी संजय सुखदान बोलते आणि प्रभाग क्रमांक 2 ची नगरसेविका। नगरपंचायतच्या अधिकाऱ्यांना आम्ही निवेदन दिलं आहे। इथला हा कचरा इथून उचलावा किंवा हे बंद करावा, इथं टाकू नये एवढं मी त्यांना निवेदन दिलं आहे। न बंद केल्यास आम्ही आंदोलन करणार आहे 15 दिवस। यावेळी सदरचे निवेदन नगरसेविका सौ शालिनीताई सुखदान यांच्या हस्ते नगरपंचायतचे पाणीपुरवठा विभागाचे इंजिनियर निखिल नवले तसेच प्रशासकीय सेवा कर निरीक्षक अशोक आहेर यांना देण्यात आले। यावेळी काँग्रेस शहराध्यक्ष संजय सुखदान, अल्पसंख्याक आघाडीचे अध्यक्ष जाकीरभाई शेख, पत्रकार रमेश शिंदे आणि या भागातील नागरिक उपस्थित होते। नेवासा नगरपंचायत ज्या ठिकाणी नेवासा नगरपंचायतने डंपिंग ग्राउंड म्हणजे कचरा डेपो तयार केलेला आहे तो भाग म्हणजे प्रभाग क्रमांक 2। प्रभाग क्रमांक 2 मध्ये नेवासा नगरपंचायत कचरा डेपो केलेला आहे। तुम्ही इकडे शूटिंग मारा, सर्वत्र कचरा पसरलेला आहे, सर्वत्र डुकरं आहेत, इतर जनावरं आहेत आणि त्यांनी या प्रभागामध्ये या जनावरांनी सुळसुळाट केलेला आहे। तर आम्ही या अगोदरही माननीय नगरपंचायतचे मुख्याधिकारी शिवसाहेब यांना तोंडी वेळोवेळी सूचना दिलेल्या आहे की या प्रभागामधील जो डंपिंग ग्राउंड आहे ते त्वरित बंद करावं, परंतु अजूनही त्याची दखल नाही घेतली। म्हणून आज आम्ही दिनांक 5 जानेवारी 2019 रोजी लेखी स्वरूपात सौ शालिनी संजय सुखदान यांच्या लेटर हेडवर प्रभाग क्रमांक 2 च्या नगरसेविका यांच्या लेटर हेडवर आम्ही मुख्याधिकाऱ्यांना सूचित केलेलं आहे की नेवासा नगरपंचायत प्रभाग क्रमांक 2 मधील कचरा डेपो 15 दिवसाच्या आतमध्ये येथून त्वरित हलवावा। येथील लोकांचं आरोग्य धोक्यात आलेलं आहे, इथं रोगराई पसरायला सुरुवात झालेली आहे आणि विशेष म्हणजे हा कचरा डेपो तुम्ही इकडे शूटिंग मारा, एकदम प्रवरा नदीच्या तीरावर आहे। नदीचं पाणी एकदम खेटून आहे, ते पूर्ण पाणी हे दूषित व्हायला लागलेलं आहे, त्यामुळे येथील नागरिकांचं आरोग्य खूप धोक्यात यायला लागलेलं आहे। आणि या पत्राद्वारे आम्ही असं सूचना केलेली आहे की जर नेवासा नगरपंचायतने 15 दिवसामध्ये हा कचरा डेपो जर बंद केला नाही तर आम्ही कोणतीही पूर्वसूचना न देता या डेपोवर येणाऱ्या सर्व घंटागाड्या तिथंच अडवून त्याच ठिकाणी आम्ही आंदोलन करणार आहोत। याची प्रशासनाने दखल घेतली पाहिजे आणि जर कधी हे न केलं, इथलं डेपो न उचलल्यास आमच्या आरोग्याचा जर प्रश्न निर्माण झाला तर त्या आरोग्याची जबाबदारी सर्व नगरपंचायतवर राहील, याची शिवसाहेबांनी दखल घ्यावी। जय हिंद, जय भारत। कचरा कोंडी बंद करावा, इकडे टाकू नाही देणे, याची कुठेतरी सोय करावा देणे वेगळ्या ठिकाणी, कारण हे आमचे लेकरं बाळ लहान असून ते आजारी पडून राहिलेत। त्याच्यामुळे त्यांना फक्त एवढंच आहे का 15 दिवसात तुम्ही एवढं हे कुणीकडे तरी साईडला हे करा, कारण लेकरं बाळ आमचे आजारी पडून राहिलेत। हेच ग्रामपंचायतचा कचरा कुंडीचे सारे इकडे आणून टाकू राहिले, घाण आहे, सारे डुकरं फिकरं सारी घाण करू राहिली इकडे, त्याच्यामुळे ना लेकरं बाळ आमचे आजारी पडून राहिले आणि सारा वास येऊ राहिला इकडं। हे मशनभूमीमध्ये सुद्धा सारा कचरा जाऊ राहिला, ते तिकडे व्यवस्थित करू राहिले त्यांनी, हे सारा कचरा तिकडे जाऊ राहिला। त्याच्यामुळे ना याच्या तर 15 दिवसामध्ये काहीतरी व्हायला वाट करून व्यवस्थित करावं आणि त्यांनी कुठेतरी सोय करून टाकावं याची। ती गाडी भरून आली, खूप वास होतो आम्हाला, इथं नाही टाकायला पाहिजे कचरा। सगळ्या गावाचं केर येतो, आम्हाला वास येतो, तकलीफ खूप आहे आम्हाला। लेकरा बाळाला 15 दिवस दवाखान्यात वारा सुटला, सगळ्या पिशव्या गबळ सगळं आमच्या तिकडे येऊन पडत गावात।
बस मग हे डुकरं पण इथं लय त्रास टाकलंच देतात, नाही पाहिजे घराला गं, येतात. झालं पाहिजे. खूप वास येतो याच्यामुळे लहान लेकरं आजारी पडते तिकडली सगळी घाण आमच्या इकडे उडून येते डुकरं विकरं खूप त्रास देतात आम्हाला इकडला कचरा सगळा बंद करावा लागतो तर कचरा जर बंद नाही केला तर आम्ही 15 दिवसात आंदोलन करू 15 दिवसात जर कचरा बंद नाही केला तर आम्ही एक बी गाडी कचऱ्याची येऊन देणार नाही. कचरा इथं नाही पाहिजे ना. ह्या कचऱ्यामुळे लई त्रास होतो आणि जर बाहेर जर आलं ना तर कधी कधी असं दम घुटल्यासारखं होतं कधी म्हणजे लई त्रास म्हणजे लई होते एकदम घाण वास येतोय डुकरं सुद्धा असं इकडे लोण पर घरापर्यंत येते आणि आपल्या घर म्हणजे एवढ्या सोयीच नाही अजून का असं त्याला गेट बेट काही नाही का लगेच डुकरं घरापर्यंत म्हणजे चुलीपर्यंत येतात लगेच पण हा कचरा नाही पाहिजे सगळा वापर आपला बाहेर आहे ना त्याच्यामध्ये डुकरं नसले पाहिजे आणि हे सगळा कचरा इथं नाहीच पाहिजे लगेच आणि लहान मुलं पण लय आजारी पडतात 8 दिवसाला त्यांना दवाखान्यात न्यावं लागतंय वाऱ्याने उडून सगळे आमच्या इकडे. आपण जे प्रभाग क्रमांक 2 मध्ये जे आपलं डम्पिंग ग्राउंड आहे सध्या त्याबाबत आपण सध्या मागं विषय झाला होता आता सीओ साहेबांनी त्याबाबत तहसीलला एक लेटर पाठवलेलं आहे म्हणजे जागा उपलब्ध करून द्यावं डम्पिंग ग्राउंडचं पण त्यांचा अभिप्राय आला त्यांनी जागा उपलब्ध करून दिल्यावर आपण त्या ठिकाणी व्यवस्था करून घेऊ आणि आता सीओ साहेब संध्याकाळी आल्यावर त्यांच्यावर आपण चर्चा करून त्याच्यावर काय निर्णय घेता येईल तात्पुरता स्वरूपात का होईना त्याशी आपण चर्चा करून घेऊ आल्यावर नाही 15 दिवसात त्यांनी लिमिट दिलं आहे त्याच्या अगोदर आपण निर्णय घेऊ आणि त्याचं जे समाधान होईल ते असाच निर्णय आपण घेतला जाईल. पाणी पण नदीत जाते हा त्याचा जे गटारीचं पाणी जे आहे ना त्याचा आपलं सिवरेज ट्रीटमेंट प्लांटचा ते प्रस्ताव त्याचा DPR बनवायचं काम चालू आहे तर सिवरेज ट्रीटमेंट प्लांटचा आपण DPR करून तो शासनाला सादर करू. पाणी नदीत जाणार नाही त्याच्यावर ट्रीटमेंट केली जाईल. C24 साठी शंकर नाबदे, नेवासा. सबस्क्राईब करा आमच्या यूट्यूब चॅनलवर आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा सर्वात पहिले आपल्या परिसरातील बातम्या बघण्यासाठी.